दिशा, यातल्या दिशा कुठल्या कुठल्या असतात बरोबर आहे. आणि हे तुम्हाला एखादी गोष्ट कळत असताना सगळ्यात अगोदर लक्षात आलं पाहिजे की अशा पद्धतीच्या आपल्या मुख्य दिशा 4 असतात बरोबर आहे आणि उपदिशा 4 असतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं हे करायचं तर आ ई वा न दे, आई वा न दे म्हणजे आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य आणि दक्षिण याला दे म्हणण्याची द म्हणून टाकायचं. ठीक आहे, लक्षात येते. दुसरं याला पप्पू म्हणायचं. पप्पू म्हणजे इकडला पश्चिम भाग, इकडला पूर्व भाग. आणि तुम्हाला माहिती आहे वरचा जो भाग असतो तो नेहमी उत्तर असतो. कोणता असतो? उत्तर. लक्षात येते. आता लक्षात ठेवा इंग्लिश मध्ये करत असताना काय करावं लागेल तुम्हाला की तुम्हाला वी नावाचा इंग्लिश मधलं सर्वनाम माहिती आहे वी, तर म्हणजे हे वी लिहायचा इथं WE. ठीक आहे. आता बघा की वरचा S आणि खालचा N लक्षात येते SN. ठीक आहे. आता या गोष्टीला इकडे हे करत असताना लक्षात घ्यायचं तुम्हाला नाही का काय वायव्य याच्यात नाही का काय करायचं EN इकडं WA. ठीक आहे. आणि इकडे काय यायला लागलं SW आणि इकडं SE साऊथ ईस्ट. अशा पद्धतीने ही दिशा असतात. आता ह्याच्यावर आपल्याला काही प्रश्न असतात बघा. सीमा A बिंदूपासून चालायला सुरुवात करून दक्षिणेकडे 2 किलोमीटर चालत जाते, नंतर ती डाव्या बाजूला वळते आणि 4 मीटर चालत जाते. आता उजव्या बाजूला वळते व 2 मीटर चालते, नंतर डाव्या बाजूला वळते आणि 2 मीटर चालते आणि बिंदू C जवळ थांबते. जर C बिंदू C पासून उत्तरेकडे 4 मीटर जात असेल, जर सीमा बिंदू C पासून उत्तरेकडे 4 मीटर चालत जाते तर बिंदू A पासून किती दूर आहे? ओके. कंबाईन ग्रुप बी मेन परीक्षा 2023 आहे. किती जाते? आता बिंदू A समजूया आपण. काय आहे बिंदू A? त्याने चालायला सुरुवात केली दक्षिणेकडे. ठीक आहे. अशा पद्धतीचा नाही एक बिंदू काढूया आपण. आता तुम्हाला मी दिशा सांगितली उत्तर वरची आहे, खालची कुठली आहे? दक्षिण. त्याने दक्षिणेकडे किती मीटर चाललं? 2 मीटर चाललं. ठीक आहे, 2 मीटर. नंतर तो डावीकडे आता नाही का हा अशा पद्धतीने चालला होता, त्याच्या डावीकडे तो किती चालला? डावीकडला वळतो आणि 4 मीटर चालत जातो. याची इकडे येत असताना हा भाग डावा होतो, 4 मीटर चालला तो. ठीक आहे. इथे किती झाला? 4. आता उजव्या बाजूला वळते व 2 मीटर चालते. इकडून जात असताना असा हा भाग उजवा होतो आणि पुन्हा 2 मीटर चालतो. तो किती चालला? तो 2 मीटर. ठीक आहे. पुन्हा उजव्या बाजूला वळते आणि 2 मीटर चालते. नंतर डाव्या बाजूला वळते आणि 2 मीटर चालते. नंतर डाव्या बाजूला वळते. डाव्या म्हणजे पुन्हा इकडे 2 मीटर चालला आणि इथे येऊन पोहोचला. ठीक आहे. आणि बिंदू C जवळ थांबते. बिंदू C इथं आहे. बिंदू C हा जवळ थांबते. जर सीमा बिंदू C पासून उत्तरेकडे 4 मीटर चालते. आता हे इथं झालं 2 मीटर. ठीक आहे. आणि अजून इथपर्यंत नाही का किती झालं? 2 मीटर झालं. हे 2 आणि हे 2, 2 आणि 2 मिळून किती मीटर झालं? 4 मीटर झालं. ठीक आहे. म्हणजे 4 मीटर चालते. तर बिंदू A पासून किती दूर आहे? आता प्रश्न पहा. बिंदू A पासून बारकाईने निरीक्षण करा. हे झालं एवढं 2 आणि हे किती झालं? 4. आता जर या रेषेला आपण असंच नेलं, हे इथून एवढं 2 झालं आणि हे 4. 4 आणि 2, 4 आणि 2 किती झाले बाळांनो? 6. मग उत्तर आपलं काय आहे? 6 मीटर. अशा पद्धतीने आपल्याला कळायलाच पाहिजे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, समजलं नसेल तर. थोडस किचकट आहे पण समजून घेतलं शांत डोक्याने तर लक्षात येतं. सीमा नावाची मुलगी A बिंदूपासून चालायला सुरुवात करते, दक्षिणेकडे चालते. हे आता नाही का अशा पद्धतीने नाही का हे असं एक गोल करायचं. उत्तर दक्षिण म्हणजे खालचा भाग झाला. किती चालायली ती दक्षिणेकडे? 2 मीटर. दक्षिणेकडे 2 मीटर, खाली 2 मीटर आली. ठीक आहे. पुन्हा नंतर ती डावीकडे वळते. आता ती हे उजवा हात झाला, तिचा हा डावा हात झाला आणि हा उजवा हात झाला. डावीकडे डाव्या बाजूला ती 4 मीटर चालते
डाव्या बाजूला म्हणजे इकडे ती 4 मीटर चालायला लागली, ठीक आहे, 4 मीटर इथपर्यंत आहे. पुन्हा आता ती उजव्या बाजूला वळते, 2 मीटर चालते. हा तिचा उजवा हात खालचा होणार आहे आणि खाली पुढे ती किती मीटर चालायली? 2 मीटर चालायला लागली, ठीक आहे, हे 2 मीटर झालं. पुन्हा नंतर ती डाव्या बाजूला वळते आणि 2 मीटर चालते. अजून ती डाव्या बाजूला म्हणजे तिचा डावा हात हे 2 मीटर आणि चालते आणि बिंदू सी जवळ थांबते. इथं बिंदू सी आला, हे बिंदू सी झाला, इथं थांबायला लागली, ठीक आहे. आता पुन्हा ती उत्तरेकडे किती चालायला लागली? जर सीमा सी पासून बिंदू उत्तरेकडे 4 मीटर चालते. 4 मीटर चालते म्हणजे हा पहिला 2 मीटर इथून इथपर्यंत झाला, हा 2, आणि हा इथून इथपर्यंत 2 मीटर झाला, हा 2. 2 आणि 2 किती झाले आपले? 4 मीटर चालते. आता त्यांनी विचारलं की हे अंतर किती आहे एवढं, तर बारकाईने लक्षात घ्या, हे इथून इथपर्यंतचं अंतर 2 झालं. इथून थोडंसं आपण अटॅच करूया, असं अटॅच करूया. हे झालं सगळं 4 आणि हे इथून एवढं म्हणजे हे पण असंच आहे 2. 4 आणि 2 किती झालं आपलं? 6 मीटर. अशा पद्धतीने दिशावरचे प्रश्न असतात. लक्षात येते बाळांनो? हे प्रश्न कंबाईन ग्रुपच्या मेन परीक्षेला, गडवळच्या परीक्षेला 2023 मध्ये विचारलेला स्पर्धा परीक्षेचा प्रश्न आहे आणि आपला सुद्धा स्कॉलरशिपचा प्रश्न असाच आहे. लक्षात येते?